नमस्कार, मी हेमांगी प्रभू. माझं मुंबई दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स नावाने बुटीक आहे. पण गेल्या 7-8 वर्षांपासून मी साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि हा व्यवसाय करत असतानाच मला साड्यांची जी माहिती, जो इतिहास कळला, तो तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावा म्हणून हे चॅनेल. भारतातील तेलंगणा राज्यातील गढवाल शहरात बनणारी गढवाल साडी ही तेलंगणाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिरुपतीच्या ब्रह्मोत्सवाची सुरुवात देवतेच्या मूर्तीला गढवाल साडीने सजवून होते. ही खास साडी पिवळ्या, लाल आणि मरून रंगांच्या छटांमध्ये 41 दिवसात कठोर विधी करून तयार केली जाते. ही साडी तयार करताना विणकर सतत गोविंदाचं नाव जपत असतात. असं म्हणतात की गढवाल साडी इतकी हलकी आहे की ते एका आगपेटीतही सहज मावू शकते. गढवाल साडीचा उगम सुमारे 200 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी गढवाल ही एका छोट्या राज्याची राजधानी होती, जिला समायस्थानम असं म्हणत असत. त्या राज्याची महाराणी अधिलक्ष्मी देवम्मा हिने विविध सागरी किनाऱ्यातून आलेल्या विणकरांना एकत्र करून या कलाकृतीला प्रोत्साहन दिलं. त्यावेळेस गढवाल साड्या माथियम पेट्टा म्हणून ओळखल्या जात. गढवाल साडीचं अंग पूर्णतः कॉटनचं असून बॉर्डर्स सिल्कच्या असतात. हल्ली गढवाल पूर्णपणे सिल्कमध्येही तयार होते. सर्वप्रथम गढवाल साडीचे रंग आणि डिझाईन्स देवळं आणि निसर्गापासून प्रेरित असत. पण कमर्शियलायझेशन नंतर अनेक ब्राईट रंग आणि आधुनिक डिझाईन्स अस्तित्वात आले. साडीच्या अंगावरती चेक्स किंवा स्ट्राईप्सऐवजी पैठणी किंवा बँगलोर सिल्कप्रमाणे बुट्टी आणि इतर डिझाईन्सही आढळतात. पण गढवालची खरी ओळख तिच्या बॉर्डर्सवरच्या डिझाईन्समुळेच कळते. कितीही बदल झाले तरी गढवाल साडीचा ट्रॅडिशनल टच मात्र अबाधित राहिला आहे आणि म्हणूनच तिला US, UK आणि युरोपच्या काही भागांमध्ये प्रचंड मागणी आहे. पारंपरिकपणे गढवाल साडी धार्मिक समारंभ, लग्न, नामकरण विधी, गृहप्रवेश किंवा मंदिरातील मिरवणुकींमध्ये परिधान केल्या जातात. गढवाल साडीमध्ये वापरले जाणारे कापसाचे धागे साधेपणा आणि अध्यात्माचं प्रतीक आहेत, तर रेशमाचे धागे समृद्धी आणि दिव्यत्व दर्शवतात. तेलुगू लग्नात, विशेषतः पेल्ली कुतुरू समारंभात वधूला गढवाल साडी नेसवतात. हुंड्याच्या देवाणघेवाणीत त्या वारसा आणि स्त्रीत्वाचं प्रतीक म्हणून अग्रस्थानी राहिले आहेत. आता खऱ्या गढवाल साड्या कशा ओळखाव्यात? गढवाल साड्यांना विणकाम करताना 2 इंटरलॉकिंग्ज असतात. एक साडीच्या अंगाचा बॉर्डरशी जोडलेला उभा जोड आणि दुसरा पदराशी जोडलेला आडवा जोड. साडीचा मुख्य भाग कापसाच्या धाग्यांनी बनलेला असतो, तर बॉर्डर आणि पदर रेशमाच्या धाग्यांनी. या साडीला तेलंगणाचा GI टॅग उपलब्ध झाला आहे. गढवाल साडी तिच्यातल्या कॉन्ट्रास्टिंग रंगासाठी प्रसिद्ध आहे. साडीचं अंग, पदर आणि बॉर्डर परस्पर विरोधी रंगाचे असतात. गढवाल साडीची काळजी इतर सिल्क साड्यांप्रमाणेच घ्यायची आहे. साडी नॉर्मली ड्रायक्लिनिंगला द्यावी. घरी धुवायची असेल तर थंड पाण्यात माइल्ड डिटर्जंट वापरून धुवावी. साडीवर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडू देऊ नये. साडी सावलीत वाळवावी. साडी फार हळूवार हातांनी पिळून मगच वाळत घालावी. साडीवरती इस्त्री करताना लो टेम्परेचरला इस्त्री करावी, हाय टेम्परेचर वापरू नये आणि साडी नेहमी सुती किंवा मलमलच्या कपड्यातच गुंडाळून ठेवावी. तेलंगणाच्या मंदिरातील घंटेचा आवाज जरी थांबला तरी तिथे एक दैवी नाद अव्याहतपणे ऐकू येतो. तो एकतर देवतेच्या पायातील नुपुरांची छुनछुन असेल किंवा तिच्या अंगावरल्या गढवाल साडीची सळसळ. या सळसळीबरोबरच मी आजचा एपिसोड थांबवते आहे. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझं चॅनेल निमिषू बाय हेमांगी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच.